आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। त्यामुळे आरक्षण बाधितांमध्ये चीड आहे, असंतोष। आमदार विश्वजित कदम। पलूस येथे आरक्षण बाधित शेतकरी नागरिकांची बैठक। शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करताना अनेकांच्या जमिनी आरक्षित झाल्या आहेत। नव्याने निर्माण झालेल्या राज्यातील सर्व नगरपालिकांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून पलूस शहरातील विकास आराखड्यासाठी शेतकरी व इतरांच्या जमिनी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। अन्याय झालेल्या आरक्षण बाधितांसाठी प्रसंगी टोकाची भूमिका घेईन असा ठाम विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी दिला। पलूस येथे आरक्षण बाधित शेतकरी, नागरिक व अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत आमदार कदम बोलत होते। पलूस शहराचा विकास आराखडा तयार करताना शेतकरी व इतरांच्या जमिनी, घरे, मालमत्ता, भूखंड आरक्षित करण्यात आली आहेत। या पार्श्वभूमीवर आज आमदार विश्वजित कदम यांनी पलूस येथे अन्यायकारक विकास आराखडा रद्द करण्यासाठी आरक्षण बाधित नागरिक, शेतकरी, व्यापारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी आमदार कदम यांनी मार्गदर्शन केलं। विश्वजित कदम म्हणाले, राज्य शासनाच्या धोरणानुसार आराखडा तयार करण्यात येतो। पलूस शहराची वाढती लोकसंख्या, नियम, ध्येय, धोरणे व भविष्याचा विचार करून आराखडा तयार करण्यात आला। मात्र पलूस शहरातील जवळपास 80% शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षित आहेत। काहींच्या मिळकतीवर 4-5 कामासाठी एकाच ठिकाणी आरक्षण पडलं आहे। त्यामुळे आरक्षण बाधितांमध्ये चीड आहे, असंतोष आहे। शहराचा विकास झाला पाहिजे, मात्र त्यासाठी अन्यायकारक पद्धतीने जमिनी आरक्षित झाल्या आहेत। कोणत्याही परिस्थितीत अधिकाधिक आरक्षण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार कदम यांनी दिलं। गणपतराव पुदाले, संभाजी येसुगडे, दिलीप पाटील, केडी कांबळे, संपत फाळके, भीमराव भोरे, राहुल महाजन, भीमराव जाधव, प्रताप गोंदिल, दिनकर पाटील यांच्यासह अन्य बाधित व नागरिकांनी शंका उपस्थित करून अन्यायकारक आरक्षण रद्द करण्याची मागणी केली। नगररचनाचे सहाय्यक संचालक विक्रांत गायकवाड, पलूस नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीमती राशीनकर यांनी आरक्षणासंदर्भात प्रश्नांचे निरसन केले। किरकोळ प्रश्न सुद्धा जर आपण त्यांच्या शंका दूर केल्या आणि त्याच्यासाठी आपण आपल्या दोन्ही कार्यालयांमध्ये जे काय संबंधित नागरिक येतील असा आठवड्यातले एक जरी दिवसातले 3 तास दिले तर बऱ्याचशा लोकांच्या मनातल्या शंका दूर होतील आणि जे काय कायद्याची वाट सगळ्यांना आपल्याला स्वीकारायची असेल ती स्वीकारून यातनं शासकीय स्तरावर आणि इतर माध्यमातून हा आम्ही आरक्षण कसा कमी करता येईल किंवा बदलता येईल ह्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू। पण लोकांच्या मनात ही शंका राहणं फार हे काही योग्य नाही। त्याच्याकरता तुम्ही तुमची भूमिका बजावावी। बाकी यातनं आपण निश्चितपणे येणाऱ्या दिवसात लवकरात लवकर हा आरक्षणाच्या बाबतीत ठोस भूमिका घेऊन मार्ग काढू। आणि मी आवश्यकता पडली तर मी सांगितलं आपल्याला एकनाथ शिंदे साहेब आणि नगर विकास खात्याचे सचिव यांच्याकडे भेट घेऊ। आपण त्यांना आपलं पलूस शहर नागरिक म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्या म्हणणं मांडून त्यातून दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू। जास्त वेळ न घेता आपण सगळे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतच थांबतो। 3 ते 6 महिन्यात तुमची भेट व्हावी हे जरा घोषित करा आणि त्या पद्धतीने अंमलबजावणी करा। कालावधी 3 ते 6 महिन्यात तुम्ही आम्हाला एक दिवस द्या। तुम्ही पोटतिडकीनेच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। पलूस शहरामध्ये सुदगिरणारच अनेक मुक्काम होतो। कालचा माझा मुक्काम परवाचा होता, परंतु ते अजून लोकांना समजण्याचा विषय तो आम्ही येणाऱ्या काळात दूर करू आणि महिन्यात निश्चितपणे एक असं संपूर्ण जनता दरबार अशा पद्धतीने घेऊन हे प्रश्न सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न केला।